नमस्कार मित्रांनो. आज आपण पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांचा संपूर्ण जीवन प्रवास. जन्मापासून त्यांच्या स्वराज्य स्थापनेपर्यंत आणि अद्वितीय शौर्य व नेतृत्वाचा वारसा. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर पुणे जिल्हा येथे झाला. त्यांचे वडील होते शहाजी भोसले आणि आई जिजाबाई. जिजाबाई यांनी त्यांच्या बालपणातच धर्म, न्याय, शौर्य, स्वाभिमान आणि लोककल्याण यावर भर दिला. लहानपणापासूनच त्यांचा मनोबल, धैर्य आणि बुद्धिमत्ता हे स्पष्ट दिसत होते. शिवाजी महाराजांनी घरच्या वातावरणात आणि किल्ल्यांच्या संरक्षणात शिक्षण घेतले. त्यांनी तलवारबाजी, धनुष्यबाण, घोडेस्वारी, युद्धकौशल्य, इतिहास, धर्म आणि प्रशासनाचे ज्ञान मिळवले. जिजाबाई यांनी त्यांना नेहमी न्यायप्रियतेचे, स्वाभिमानाचे आणि लोकसंगोपनाचे महत्त्व सांगितले. बालपणापासूनच त्यांचा स्वराज्य स्थापनेचा विचार स्पष्ट झाला होता. वयाच्या लहान वयातच त्यांनी किल्ले जिंकण्यास सुरुवात केली. त्यांचे पहिले विजय, छोटे किल्ले जिंकणे, स्थानिक प्रशासनाचे निरीक्षण आणि सैनिकांची काम करण्याची कौशल्य त्यांना शिकवली गेली. त्यांच्या लढाईतील यश फक्त शौर्यावर नव्हते, तर त्यांनी गुप्त छापामार युद्धकौशल्य, रणकौशल्य, किल्ले मोहीम, समुद्री संरक्षण आणि शत्रूंच्या रणनीतींचा यथायोग्य उपयोग केला. आदिलशाही, मुघल आणि इंग्रजांविरुद्ध त्यांनी लढा दिला. प्रत्येक लढाईत धैर्य, शौर्य आणि दूरदृष्टी रणनीती दाखवली. त्यांनी फक्त युद्धातच नव्हे, तर राजकारण, कूटनीती आणि लोकसंगोपनातही आपले कौशल्य सिद्ध केले. शिवाजी महाराजांचे जीवन धैर्य, निष्ठा, न्यायप्रियता आणि स्वाभिमान याचे प्रतीक आहे. त्यांनी आपल्या सैनिकांना सदैव प्रोत्साहित केले, लोकांचा विश्वास जिंकला आणि राज्यात शांती आणि समृद्धी निर्माण केली. त्यांच्या मूल्यांमुळे आजही ते युवांसाठी प्रेरणादायी आहेत. शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्याचा विस्तार केला आणि राज्याचे सामरिक, प्रशासकीय आणि आर्थिक स्थैर्य सुनिश्चित केले. त्यांनी समुद्री फौज स्थापन केली, व्यापार संरचना तयार केली, किल्ले सुरक्षित ठेवले आणि लोकांचे जीवन सुरक्षित, संपन्न आणि न्यायप्रिय केले. शिवाजी महाराज हे छापामार युद्धकौशल्यासाठी प्रसिद्ध होते. त्यांनी गुप्त छापा, रणकौशल्य, किल्ले मोहीम, समुद्री संरक्षण आणि शत्रूंच्या रणनीतींचा यथायोग्य उपयोग केला. आदिलशाही, मुघल आणि इंग्रजांविरुद्ध त्यांनी लढा दिला. प्रत्येक लढाईत धैर्य, शौर्य आणि दूरदृष्टी रणनीती दाखवली. त्यांनी फक्त युद्धातच नव्हे, तर राजकारण, कूटनीती आणि लोकसंगोपनातही आपले कौशल्य सिद्ध केले. शिवाजी महाराजांचा मृत्यू 3 एप्रिल 1680 रोजी झाला, परंतु त्यांचा शौर्य, धैर्य, स्वराज्य, नेतृत्व आणि लोककल्याणाचा वारसा आजही जिवंत आहे. त्यांच्या जीवनातून आपण शिकतो की धैर्य, न्यायप्रियता, कष्ट, लोकसंगोपन आणि स्वराज्याचे महत्त्व हे खरे नेतृत्वाचे मापदंड आहेत. मित्रांनो, हे होते छत्रपती शिवाजी महाराज यांचे संपूर्ण जीवन. त्यांचा शौर्य, धैर्य, स्वराज्याची झलक आपल्याला सदैव प्रेरणा देते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया नव्या प्रेरणादायी कहाणीसह.